नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभाग दारूबंदी पोलीस त्याबद्दल मागील वर्षी जे प्रश्नपत्रिका आली होती ती आपण बघणार आहोत मित्रांनो। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप उपयुक्त आहे येणाऱ्या पेपरसाठी। प्रश्न क्रमांक 1, दंतशे रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए सोडियम, बी आयोडीन, सी लोह, डी फ्लोरीन। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी फ्लोरीन। फ्लोरीन हे दंतशे रोखण्यासाठी खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते। प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणता अन्न घटक B12 जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे? तर मित्रांनो ऑप्शन आहे ए मासा, बी सफरचंद, सी कलिंगड, डी काजू। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मासा हा B12 जीवनसत्वाचा मुख्य स्रोत आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3, पालकाच्या हिरव्या पानात पुढीलपैकी कोणता घटक प्राधान्य आढळतो? मित्रांनो ऑप्शन आहे ए जीवनसत्व, बी ड जीवनसत्व, सी लोह, डी कॅरोटीन। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी लोह। पालकच्या हिरव्या पानात लोह हे घटक महत्त्वपूर्ण प्रधान आढळते। प्रश्न क्रमांक 4, जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य टिंबटिंब या जीवनसत्वाद्वारे होतं? तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन आहे ए जीवनसत्व, बी क जीवनसत्व, सी ब जीवनसत्व, डी ड जीवनसत्व। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी के जीवनसत्व। जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य के जीवनसत्वाद्वारे केले जातात। प्रश्न क्रमांक 5, लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए देवी, बी मधुमेह, सी पोलिओ, डी डांगा खोकला। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी मधुमेह। लसीकरणाच्या मधुमेह विकार नियंत्रित करता येत नाही। क्रमांक 6, खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय नाही? ए कोबाल्ट, बी निकल, सी लोह, डी ग्रेफाइट। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ग्रेफाइट हे पदार्थ चुंबकीय नाही। प्रश्न क्रमांक 7, कोरडी हवा विजेचा टिंबटिंब असते? ए सुवाहक, बी दुर्वाहक, सी परिपूर्ण अवरोधक, डी परिपूर्णक वाहक। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पूर्ववाहक। कोरडा हवा हा विजेचा पूर्ववाहक असे असतात। प्रश्न क्रमांक 8, टिंबटिंब हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए प्लुटोनियम, बी V5335, सी युरियम, डी रेडियम। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए प्लुटोनियम हा मानवनिर्मित द्रव्य आहे। प्रश्न क्रमांक 9, एखाद्या वस्तूचे वजन विषुववृत्तावर टिंबटिंब असते? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए कमी, बी अधिक, सी इतर असते तेवढेच, डी जवळपास शून्य। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए कमी। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती एक रासायनिक क्रिया नाही? ऑप्शन आहे मित्रांनो ए कागदाचे जळणे, बी अन्नपचन, सी पाण्याचे बाष्पीभवन, डी कोळसाचे जळणे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी पाण्याचे बाष्पीभवन हे रासायनिक क्रिया नाही आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते गुणसूत्र पुरुषामध्ये आढळतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए XX, बी XXX, सी XY, डी XYZ। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी XY हे गुणसूत्र पुरुषामध्ये आढळतात। प्रश्न क्रमांक 13, घरातील गादी अथवा सतरंजीमधील धूळ काढण्यासाठी ती काठीने जोडली जाते, ही कृती न्यूटनच्या टिंबटिंब नियमाशी सुसंगत आहे? ऑप्शन आहे मित्रांनो ए पहिल्या, बी दुसऱ्या, सी तिसऱ्या, डी चौथ्या। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए पहिल्या। प्रश्न क्रमांक 14, 6 मुलीच्या जन्मानंतर एखादे दाम्पत्य मुलगा जन्मास घालण्याची शक्यता किती टक्के असते? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए 0, बी 25, सी 50, डी 75। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 50%। प्रश्न क्रमांक 15, जेट विमानाच्या खास एलिव्हेशन फ्यूल म्हणजे शुद्ध केलेले टिंबटिंब असतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए पेट्रोल, बी रॉकेल, सी गॅलोसिन,
डी डिझेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी रॉकेल. प्रश्न क्रमांक 16, पुढील शब्दातून भाववाचक नामे ओळखा. मित्रांनो ऑप्शन आहे ए गुलामगिरी, बी घात, सी चपळ, डी शत्रू. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो गुलामगिरी. गुलामगिरी हे भाववाचक नाम आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17, पोपट पेरू खातो. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए कर्मणी, बी कर्तरी, सी भावे, डी मिश्र प्रयोग. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 18, चारही बाजूनी पाणी असलेले भूप्रदेशाला टिंबटिंब म्हणतात. तर या शब्दासमूहाचा योग्य शब्द निवडा. मित्रांनो ऑप्शन आहे दोबा, बी बेट, सी त्रिभुज पक्ष, डी द्वीपप्रकल्प. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी बेट. चारही बाजूनी पाणी असलेल्या भूप्रदेशाला बेट म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19, खालील दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. तो आता कामावर जात असेल. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए पूर्ण भविष्यकाळ, बी अपूर्ण भविष्यकाळ, सी रीती भविष्यकाळ, डी उद्देश भविष्यकाळ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी अपूर्ण भविष्यकाळ. तो कामावर जात असेल या वाक्याचा प्रकार आहे मित्रांनो अपूर्व काळ आहे मित्रांनो अपूर्ण भविष्यकाळ. उद्या या शब्दाचा विरुद्धी शब्द ओळखा. ऑप्शन आहे मित्रांनो ए निर्दय, बी आरंभ, डी सदय, डी अस्त. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी अस्त. प्रश्न क्रमांक 21, त्यांनी कारखान्यात काम केले होते. तर दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए साधा भूतकाळ, बी पूर्ण भूतकाळ, सी अपूर्ण भूतकाळ, डी रीती भूतकाळ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 22, खालील स्वरापैकी संयुक्त स्वर कोणते. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए अ, बी उ, सी आ, डी ई. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ई. संयुक्त स्वर आहे मित्रांनो ऑप्शन डी ई. प्रश्न क्रमांक 23, मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. दिलेल्या वाक्यातील अधोरेखील नामाचा प्रकार सांगा. मित्रांनो ऑप्शन आहे ए विशेष नाम, बी भाववाचक नाम, सी सर्वनाम, डी धर्मवाचक नाम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 24, मराठी भाषेत एकूण किती स्वर आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए 12, बी 13, सी 14, डी 16. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 12 स्वर आहे मित्रांनो मराठी भाषेमध्ये. प्रश्न क्रमांक 25, या गावात ब्राह्मणाची घरे 7च आहे. या विधानातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए अधिवेशन, बी अधिविशेषण, डी संख्या विशेषण, डी क्रिया विशेषण. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी संख्या विशेषण. या गावात ब्राह्मणाचे घरे 7च आहे त्यामुळे हे संख्या विशेषण आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26, खालील वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्यरचनाचा योग्य अर्थ शोधा. तर मित्रांनो कानावर हात ठेवणे. तर ऑप्शन आहे ए कान उघडून सांगणे, बी कान टोचणे, सी कान घडणी करणे, डी माहिती नसल्याचा बहाणा करणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी माहिती नसल्याचा बहाणा करणे. प्रश्न क्रमांक 27, खालील दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा. लिहिता वाचता येत असलेला टिंबटिंब. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए सुशिक्षित, बी सुसंस्कृत, सी सुचित, डी साक्षर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो साक्षर ऑप्शन डी. क्रमांक 28, गंगेत घोडे न्हाणे म्हणजे टिंबटिंब. ऑप्शन आहे मित्रांनो ए काम करणे, बी कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे, सी कामाची प्रयत्न करणे, डी खूप कष्ट करणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे. प्रश्न क्रमांक 29, लाकडाची मोळी तर भाजीची टिंबटिंब. ए मोजे, बी पेंडी, सी रास, डी थापी.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पेंडी. लाकडाची मोळी तर भाजीची पेंडी. प्रश्न क्रमांक 30, जसे मिनिट सेकंद तर आठवडा टिंबटिंब. तर ऑप्शन आहे मित्रांनो वर्ष, बी महिना, सी दिवस, डी तास. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी दिवस. 31, उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचा नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे. तर मित्रांनो ऑप्शन आहे ए राष्ट्रपती, बी राज्यपाल, सी पंतप्रधान, डी उपराष्ट्रपती. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए राष्ट्रपती. क्रमांक 32, खालीलपैकी कोणत्या बाबतीच्या मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए राष्ट्रीय ध्वजाचे मान राखणे, बी राष्ट्रगीताचे मान राखणे, सी मतदानाचा हक्क बजावणे, डी सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित राखणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मतदानाचा हक्क बजावणे हे मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 33, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए मुंबई उपनगर, बी आमटी, सी चेन्नई, डी गुडगाव. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मुंबई उपनगर. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान स्थित आहे मित्रांनो मुंबई उपनगरमध्ये. प्रश्न क्रमांक 34, जबलपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए कावेरी, बी नर्मदा, सी गोदावरी, डी चंबळ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी नर्मदा नदी ही जबलपूर शहराच्या नदीकाठावर वसलेली आहे. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वात प्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए इंग्लंड, बी हॉलंड, सी फ्रान्स, डी पोर्तुगास. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी पोर्तुगास. प्रश्न क्रमांक 36, भारताचे पहिले व्हाईसराय कोण होते. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए लॉर्ड केनिंग, बी लॉर्ड माउंटबॅटन, सी लॉर्ड लेटन, डी लॉर्ड कर्झन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए लॉर्ड केनिंग हे भारताचे पहिले व्हाईसराय होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 37, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए राजाराम मोहन राय, बी स्वामी दयानंद सरस्वती, सी स्वामी विवेकानंद, डी ईश्वरचंद्र विद्यासागर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. मित्रांनो कधी स्थापना केलेली आहे नक्की कमेंट करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 38, सुप्रसिद्ध देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो ऑप्शन आहे ए नांदेड, बी परभणी, सी छत्रपती संभाजीनगर, डी पुणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुप्रसिद्ध देवगिरी किल्ला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39, गोदावरीचे उगमस्थान टिंबटिंब आहे. तर मित्रांनो ऑप्शन आहे ए महाबळेश्वर, बी सातपुडा लेण्या, सी संगमेश्वर, डी त्र्यंबकेश्वर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी त्र्यंबकेश्वर हे गोदावरीचे उगमस्थान आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 40, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापन कोणत्या वर्षी झाली. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए 1992, बी 1994, सी 1996, डी 1998. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 1994 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 41, कर्नाळा अभयारण्य कुठे स्थित आहे. तर ऑप्शन आहे ए रायगड, बी अकोला, सी अमरावती, डी बुलढाणा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा अभयारण्य स्थित आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42, सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन आहे ए रायगड, बी सिंधुदुर्ग, सी रत्नागिरी, डी बुलढाणा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए रायगड येथे माथेरान या जिल्ह्यात स्थित आहे मित्रांनो पर्यटन स्थळ. प्रश्न क्रमांक 43, चादरीसाठी सुप्रसिद्ध जिल्हा टिंबटिंब आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो ए नागपूर, बी सोलापूर, सी नगर, डी धुळे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सोलापूर जिल्हा चादरीसाठी सुप्रसिद्ध जिल्हा आहे मित्रांनो.
प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण होत्या? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए डॉक्टर विमला वेहने, बी डॉक्टर आनंदीबाई जोशी, सी डॉक्टर शोभना रानाडे, डी डॉक्टर रमाबाई. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी डॉक्टर आनंदीबाई जोशी हे महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर होत्या. प्रश्न क्रमांक 45, भारतात सर्वात मोठा जिल्हा टिंबटिंब आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए लडाख, बी कच्छ, सी जैसलमेर, डी अहमदनगर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए लडाख. भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 46, विश्व मधुमेह दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 13 ऑगस्ट, बी 13 सप्टेंबर, सी 13 ऑक्टोबर, डी 13 नोव्हेंबर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 13 नोव्हेंबर रोजी विश्व मधुमेह दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 47, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए डॉक्टर भीमराव आंबेडकर, बी लोकमान्य टिळक, सी गोपालकृष्ण गोखले, डी महादेव रानडे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 48, राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 29 जानेवारी, बी 29 जून, सी 29 जुलै, डी 29 ऑगस्ट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री कोण आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए श्री मनोहर नाईक, बी श्री गणेश नाईक, सी श्री डी पी सावंत, डी श्री राजेंद्र डलडा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी श्री गणेश नाईक हे महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री आहे. मित्रांनो 2023चे कोण आहे नक्की कमेंट करा. प्रश्न क्रमांक 50, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यवाहक गुरुकुल सध्या कोण आहे? तर ऑप्शन आहे मित्र, ए श्री किसन पाटील, बी श्री किसन मोरे, सी सजू जयस्वाल, डी श्री जयंत नरवडे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी श्री संजू जयस्वाल हे मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यवाहक गुरुकुल सध्या आहे मित्रांनो.